ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये निधळावरी कर ठेवनी वाट मी पाहे ये ओ विठ्ठले माझे माऊली ये आलिया गेलिया हाती धाडी निरोप आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? आज मुद्दाम अभंगाने सुरुवात केली. कारण माहिती आहे का? कारण आज सगळ्यांना वेध लागलेले आहेत विठोबाचे, पंढरपूरच्या विठोबाचे. दिंड्या निघालेल्या आहेत पंढरपूरच्या रस्त्याकडे. शेतकरी वर्ग, जास्त करून शेतकरी वर्गच असतो, कारण शेतामध्ये काही कामं नसतात. आता पाऊस आलेला असतो आणि निघतात ते. तर बस थोडंसं बोलावं म्हणून मी हा आज एक व्हिडिओ केलेला आहे. लिहून घेतले मी. वारी ही केवळ पायी चालण्याचा प्रवास नसून श्रद्धा, समता, सेवा आणि सामूहिक जीवनाचे विलक्षण अनुभव आहे. आषाढी आणि कार्तिक वारीच्या काळात हजारो वारकरी टाळ, मृदुंग, गजर, ज्ञानोबा तुकाराम घोषात करत असतात. वारीत चालताना प्रत्येक पाऊल भक्तीचा अनुभव देत असतो. मार्गात अभंग, भजन, कीर्तन, हरिनामाचा अखंड गजर वातावरण भक्तिमय करून जातो. धर्म, श्रीमंत, गरीब याचा भेदभाव विसरून सर्वजण एकमेकांना मदत करत असतात. सामूहिक जीवन, शिस्तबद्ध दिंडी, परस्पर हे सगळे वारीमधली लोक म्हणजे नेम पाळत असतात आणि एकमेकांना खूप सहकार्य करत असतात. की त्या वारीमध्ये असं काही नसतं की हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे. आज आमच्या गावाकडनं पण वारी निघालेली बघा, कान्होबारायांची वारी निघालेली आहे. तर त्या वारीला आहेत ना नंबर असतात बघा. नंबरप्रमाणे ती दिंडी चाललेली असते. प्रत्येकाचे ते नंबर दिलेले असतात आणि त्या मार्गाने ते माऊलींच्या रथामागं ती दिंड्या असतात. तर इतके छान ते म्हणजे वारकरी लोक ना इतके छान नियम पाळतात. पाऊस असू काही असू खूप नियमात चालतात ते आणि एकमेकांना तर खूप सहकार्य करतात. की असं नाही आहे की हा त्या दिंडीमधला आहे आणि मी त्याला कसं काय सहकार्य करू. अजिबात नाही. महिला वर्गसुद्धा ज्या वेळेला जेवणं चालू होतात तर त्या महिला कोणी चपात्या करतं, कोणी भाकरी करतं, कोणी भाजी करतं, कोणी चटणी करतं, कोणी ठेचा करतं. असे सगळे एकमेकांना सहकार्य करत असतात. वारी म्हणजे एक खूप छान आणि एवढी लोक जातात. पण काहींचं असं असतं की नाही बाबा पांडुरंग भेटेलच असं नाही. पण पांडुरंग आहे ना त्या काळी कळसावर बसलेला असतो. ही एवढी जी लोक जातात ते दर्शनाला की तो वाट पाहत असतो कळसावर बसून. आणि ही वारकरी सगळे कळसाचं दर्शन घेऊन ज्यांना शक्य होईल त्यांना आज जाऊन ते दर्शन तर होतंच, पण कळसाचं दर्शन करून लोक परत माघारी आपापल्या घरी निघतात. वारीचा अनुभव खूप प्रचंड खूप आहे. खूप छान अनुभव आहे. आणि आता तर काय फॉरेनरसुद्धा त्या दिंडीमध्ये यायला लागलेले आहेत की ते सुद्धा त्यांनासुद्धा खूप आपल्या महाराष्ट्राचं खूप कौतुक वाटतं. ही दिंडीचं सोहळा ते सुद्धा खूप आनंदाने हे करतात. आज दिंडीविषयी बोलावं वाटलं म्हणून आज तुमच्याशी मी बोलले. तुम्हाला पण काही वारीचा अनुभव आला असेल तर मला सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.